नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीम सारथी एज्युकेशनची नवीन बॅच ही व्हिक्टर्स बॅच 6 म्हणून चालू होते येत्या 28 जून 2023 ला। रिसेंटली 7 जून 2023 ला जी बॅच चालू झाली तिचे ऍडमिशन फुल झाले असल्या कारणाने लगेचच्या लगेच आपण पुढच्याच 15 दिवसात म्हणजे अराउंड 28 जूनला येत्या 28 जूनला आपली नवीन बॅच चालू करतोय। तिचं नाव असेल सारथी व्हिक्टर्स बॅच 6। या बॅचचा टाइम असेल सकाळी 7 ते 12 म्हणजे सकाळी 7 पासून दुपारी 12 पर्यंत ही वाली बॅच चालेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 5ही सब्जेक्ट शिकवले जातील। म्हणजे क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, त्याच्यानंतर सोबत सोबत जनरल अवेअरनेस आणि ऍग्रीकल्चर असे 5ही सब्जेक्ट या बॅच मध्ये शिकवले जातील। तर या बॅच बद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया की सर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो सारथी व्हिक्टर्स बॅच 6 ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल सारथी व्हिक्टर्स बॅच 6। सर बॅच कधीपासून चालू होते? 28 जून 2023 ला बुधवारी ही वाली बॅच चालू होते। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रदीप पाटील सर इंग्लिश शिकवतील, राहुल मिसा सर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतील, ज्ञानदेव वराडे सर लॉजिकल रिझनिंग शिकवतील, मी स्वतः जनरल अवेअरनेस आणि सिद्धेश्वर कोंगे सर ऍग्रीकल्चर शिकवतील। मग सर ऑनलाईनचे फीचर्स काय असणार आहे, ऑफलाईनचे फीचर काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघूया। पण सर या सगळ्या गोष्टी पाहण्याच्या अगोदर इथून माग सारथीचे काही रिझल्ट आहे का, म्हणजे रिझल्ट किती आहे? तर महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी सारथी एज्युकेशनचे मागच्या पूर्ण वर्षभरात अराउंड 1000 पेक्षा जास्त सिलेक्शन सारथी एज्युकेशनचे झाले। 1000 पेक्षा जास्त सिलेक्शन घडवणारी एकमेव संस्था। आणि मागच्या 3 वर्षामध्ये जर विचार केला, मागच्या 3 वर्षामध्ये 2021 असेल, 2022 असेल किंवा 2019 असेल, या मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 2180 पेक्षा जास्त सिलेक्शन म्हणजे 2000 पेक्षा जास्त अधिकारी घडवण्याचा अनुभव टीम सारथीला आहे। त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर बद्दल विचार केला जवळपास 700 ते 800 ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असेल, प्रोबेशनरी ऑफिसर 700-800 असतील आणि सोबत सोबत विचार केला 700 ते 800 असिस्टंट असतील। असे एकंदरीत 2100 पेक्षा जास्त अधिकारी नॅशनलाइज बँक मध्ये सिलेक्ट करून देणारी टीम सारथी एज्युकेशन आहे। म्हणून भारतातून सर्वाधिक निकाल देणारी एकमेव संस्था म्हणून ओळखली जाणारी टीम सारथी एज्युकेशनची नवीन बॅच येत्या 28 जून 2023 ला आपण चालू करतोय। सर ही बॅच कोणत्या पद्धतीने असेल? ही बॅच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल। जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन बॅच करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऑफलाइन बॅच करू शकता। नाही सर माझं ग्रॅज्युएशन चालू आहे, मी ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला आहे किंवा मी ग्रॅज्युएशनच्या 4th इयरला आहे, लास्ट सेमला आहे किंवा मी घरी कुठं जॉब करतोय, पार्ट टाइम जॉब करतोय म्हणून मी हीच बॅच ऑनलाइन करू शकतो का? तर हो, तू ऑनलाइन पण करू शकतो, ऑफलाइन पण करू शकतो। पुढे मी त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगेलच, ऑनलाइनची फी काय असेल, ऑफलाइनची फी काय असेल, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फीचर्स असतील। पण जी 28 जून 2023 ला चालू होणारी बॅच आहे ही ऑनलाइन पद्धतीने असेल आणि ऑफलाइन पद्धतीने असेल। तर ही वाली बॅच आपली व्हिक्टर बॅच 6 ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल। सर मग व्हॉट अबाउट फॅकल्टीज, एकंदरीत शिकवायला कोणकोणत्या फॅकल्टीज आहे त्यासाठी लगेच आता कोंगे सर एक्सप्लेन करतील। सर व्हॉट अबाउट द फॅकल्टीज, मी सुरुवातीला जसं सांगितलं की महाराष्ट्रातला असा कुठलाच विद्यार्थी नसावा की जो अभ्यास करतोय, बँकिंगचा अभ्यास करतोय आणि तो या 5 चेहऱ्यांना ओळखीचा नाहीये किंवा तो या 5 चेहऱ्यांना ओळखत नाहीये। अशा पद्धतीचा महाराष्ट्रात मला नाही वाटत कोणी आता विद्यार्थी मिळेल, कारण गावाखेड्याच्या पारावर सुद्धा सारथी एज्युकेशन सध्या जाऊन पोहोचलेलं आहे। पुढे जाऊयात, व्हॉट अबाउट द फॅकल्टीजच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये एवढ्या मेहनत करणाऱ्या आणि या पद्धतीने शिकवणाऱ्या फॅकल्टीज आणि एवढ्या कॉम्पॅक्ट टीमला दुसरा कुठेही पर्याय नसणार आहे एवढं डेफिनेटली मात्र आहे। या टीमला पर्याय का बरं नाही? कारण एवढा अनुभवी स्वतः बँकांमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर नोकऱ्या सोडून आणि अजूनही स्वतःची असलेली गुणवत्ता सिद्ध करत, स्वतः अजूनही परीक्षा देत, स्वतःची गुणवत्ता अजूनही सिद्ध करत, स्वतःचे निकाल अजूनही दाखवत ही एकमेव महाराष्ट्रातली नाही तर भारतातली टीम असावी ज्यामध्ये सर्व फॅकल्टीचे स्वतःचे सिलेक्शन झालेले आहेत, ज्यामध्ये सर्व फॅकल्टीजनी स्वतः कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या बँकमध्ये, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या पदावरती स्वतःचं सिलेक्शन करून दाखवलेलं आहे, गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि त्यानंतरच मग शिकवायला उभे राहिलेले आहेत। सारथी एज्युकेशन हा एकमेव असा संस्था असेल किंवा क्लास असेल की ज्या संस्थेमध्ये साधारणतः प्रत्येक विषयाला एक शिक्षक आहे
म्हणजे एकापेक्षा जास्त शिक्षक सुद्धा नाही आहेत आणि प्रत्येक विषयाला एक शिक्षक आहे आणि तो त्या असलेल्या विषयामध्ये डेफिनेटली मास्टर आहे. सो सारथी एज्युकेशन मध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे प्रदीप पाटील सरांचं. प्रदीप पाटील सरांच्या बाबतीत म्हणजे टिपिकली जर तुम्ही पाहत असाल तर सरांचं शिक्षण जे आहे MA इंग्लिश झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधून, UGC नेटसेट इंग्लिश सरांचं झालेलं आहे, सेल्टा IS लंडन मधून सर क्वालिफाईड आहे. सेकंड थिंग सर्टिफाईड इंग्लिश ट्रेनर म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजनी त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर सर्टिफाईड ELTS ट्रेनर ब्रिटिश काउन्सिल दिल्लीवरून त्यांना पुन्हा एकदा तिथून सुद्धा अवॉर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स जवळपास मागच्या 20 वर्षांपासून सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती झालेल्या गोष्टींवरती गेल्यापेक्षा सरांचा आजचा अनुभव जो आहे किंवा सर ज्या पद्धतीने आज विद्यार्थ्यांना शिकवतात, अजूनही सर ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षांपासून ज्या तन्मयतेने सरांनी मला वाटतं पहिल्या वर्षी शिकवलं असेल, आज 20 वर्ष होऊन गेलेत तरी सुद्धा त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं सर आज शिकवतात. कारण आम्हाला सुद्धा सर एकच गोष्ट सांगतात की मी माझं प्रत्येक वर्ष, माझी प्रत्येक बॅच, माझा प्रत्येक दिवस हा नव्याने सुरुवात करत असतो आणि टिपिकली मी शिकवत असताना सुद्धा प्रत्येक दिवशी माझं आजचा पहिलाच दिवस आहे असं मी कन्सिडर करून शिकवतो. म्हणून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत, बरोबर आहे का, आतापर्यंत सगळ्यात जास्त काळ ज्या व्यक्तीचं नाव चाललेलं आहे मला वाटतं ते प्रदीप पाटील सर असावेत. बरोबर, म्हणजे क्लासमध्ये विद्यार्थ्यांना असा कुठलाही शिक्षक नसावा की तुमच्यापैकी बसलेल्या जेवढे विद्यार्थी आहेत, 500-600 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी द्यायची. ऑनलाईन स्टुडंट असतील, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चिठ्ठी द्यायची. तुमच्या मनात येईल तो शब्द तुम्ही त्या चिठ्ठीवरती लिहायचा आणि तोच शब्द तुम्ही सरांना द्यायचा आणि सरांनी त्याचं उत्तर सांगायचं किंवा सरांनी सांगायचं या शब्दाचा नेमका अर्थ काय. बरोबर आहे का. म्हणजे एका पद्धतीने असं नाही की कुठली डिक्शनरी वगैरे घेऊन, म्हणजे एका पद्धतीने विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ही एक ह्युमन डिक्शनरी असल्यासारखंच झालंय आयुष्याच्या बाबतीत सुद्धा आणि इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा. मग सांगण्याचं तात्पर्य प्रदीप पाटील सर आयुष्यातलेच म्हणजे पुस्तकातलेच नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले सुद्धा प्रश्न सोडवायला नेहमी समर्थ असतात. हा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे. तेव्हा प्रदीप पाटील सर यांचा हा प्रचंड मोठा अनुभव मागच्या काही काळांमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, इंग्लिश जे कॉम्पिटिटिव्हचं जे बुक आहे ते फर्म पर्याय जो आहे, कारण इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस बँकिंग प्रिपेअर करत असताना जो सगळ्यात महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये स्कोअर करणं खूप जास्त गरजेचं आहे तो म्हणजे इंग्लिश. आणि या इंग्लिशच्या बाबतीत कम्प्लीट बुक ऑफ इंग्लिश जे आहे हे सरांचं विद्यार्थ्यांसाठी, क्लासच्या स्टुडंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रदीप पाटील सर मग हे एवढंच आहे किंवा एवढंच शिकवतात अशाला भाग नाहीये. सारथी एज्युकेशन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट चालवते. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना, आत्ता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी जोडण्यासाठी जो दुवा मधात आहे तो म्हणजे सारथी एज्युकेशन. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणायचं आणि त्यानंतर किंवा आपल्या क्लासचे जे विद्यार्थी इथून पुढे गेलेले आहेत या विद्यार्थ्यांचा आपल्या असलेल्या आत्ताच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट जी चालवली जाते सारथीकडून ती म्हणजे अर्जुन सॉफ्ट सारथी. आणि अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी इथे येतात, या प्लॅटफॉर्मवर बोलतात आणि जे नवीन विद्यार्थी आहेत यांना आमच्या सोबत मार्गदर्शन सुद्धा करतात. अर्जुन सॉफ्ट सारथी हे डिफरन्शिएट करणारे एक सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती सारथी एज्युकेशन मध्ये तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या पद्धतीने SBI PO आहे, पुरुषोत्तम लोलापड असेल किंवा वर्षा असेल, हे सगळे विद्यार्थी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ते SBI PO या पद्धतीने ते झालेले आहेत. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतं. आमच्या सोबत हे विद्यार्थी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर करतात. मग याच्या सोबत अजून काय सर, तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी येते. मग नकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक कसं व्हायचं आणि आयुष्याची असलेली ही सगळी शिदोरी सोबत घेत किंवा आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून, कारण माणूस निगेटिव्ह असला की त्याच्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या निगेटिव्हच असतात. यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल लिव्हज अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या 5 लोकांचं तुम्ही ॲव्हरेज नक्कीच असता. आजूबाजूला असलेली लोक पॉझिटिव्ह असतील तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल, आजूबाजूला असलेली लोक निगेटिव्ह असतील तुम्ही निगेटिव्ह व्हाल. आणि म्हणूनच सारथी एज्युकेशन दरवर्षी दसरा मेळावा सुद्धा ऑर्गनाईज करतं. मला वाटतं महाराष्ट्रातली नाही भारतातली ही एकमेव संस्था असेल की विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त शिक्षणाचे धडे न देता आयुष्याचे धडे सुद्धा आणि निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी हे उपक्रम सुद्धा राबवले जातात. पर्ल्स ऑफ विजडम दसरा मेळावा हा दरवर्षी सारथी एज्युकेशन परिवार हा ऑर्गनाईज करत असतो विद्यार्थ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी. पुढे जाऊयात आपण. सर मग अजून नेमकं काय, हे तर झालं तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज, पण महत्वाचं काय आहे
इंग्लिशच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं सारथी एज्युकेशनला जे डिफरन्शिएट करतं, कारण तुम्ही जर पाल या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा तुम्ही जर पाल बँकिंगच्या एक्झामिनेशनमध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्शिएट करणारा जो विषय असतो तो म्हणजे इंग्लिश. कारण ऑलमोस्ट विद्यार्थ्यांची कॉम्बो जो आहे, आपण ज्याला कॉम्बो म्हणतो, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, क्वांट आणि रिझनिंग, या विद्यार्थ्यांना याचा अटेम्प्ट जो आहे हा ऑलमोस्ट सेम लेवलला जातो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा तिथपर्यंत जातो, पण विद्यार्थ्याला आपला प्रश्न बरोबर आला की नाही हे पण माहित नसतं. तो विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश हा विषय डिफरन्शिएट करतो आणि त्याच्याचमुळं जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅचेसमध्ये रेग्युलर इंग्लिशचं टीचिंग होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश ड्राईव्ह नावाचं एक वेगळं टेलिग्राम चॅनल काढलेलं आहे इंग्लिशसाठी. त्याच्यावरती दररोज रिडिंगचे टास्क येतात. रिडिंग करण्यासाठी त्याच्यावरती दररोज वेगवेगळे टास्क सर स्वतः टाकत असतात. याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण महाराष्ट्रातली एकमेव संस्था अशी असेल की जी इंग्लिशसाठी विद्यार्थ्यांसाठी, कारण बरेच विद्यार्थी असे असतात जे गावाखेड्यातून आलेले असतात, ज्यांना इंग्लिश बाबतीत खूप मोठा न्यूनगंड असतो, आणि हा न्यूनगंड दूर करण्यासाठी साधारणतः इंग्लिश ड्राईव्ह हे वेगळं एक ऍप्लिकेशन, सारथी एज्युकेशन परिवाराचंच अजून एक वेगळं ऍप्लिकेशन इंग्लिश ड्राईव्ह या नावाने, इंग्लिश ड्राईव्ह हे ऍप्लिकेशन सुद्धा वेगळं चालतं, ज्यावरती साधारणतः म्हणजे रेग्युलर बॅचेसमध्ये टीचिंग, रेग्युलर बॅचेसमध्ये दररोज होणाऱ्या वेगवेगळ्या टेस्ट, नेहमी होणारे त्याचे अनालिसिस, याच्या सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश ड्राईव्ह ज्या असलेल्या टेस्टची प्राइस ही साधारणतः 1,500 ते 2,000 रुपयाच्या आसपास असते. ही पूर्ण जे इंग्लिश ड्राईव्हचा ऍक्सेस आहे तो तुम्हाला रेग्युलर बॅचेसच्या विद्यार्थ्यांना याच फीसमध्ये दिला जातो. आणि इंग्लिश ड्राईव्ह वरती साधारणतः तुम्ही जर पाल 146 प्लस टेस्ट, म्हणजे रेग्युलर लेक्चर, रेग्युलर टेस्ट, रेग्युलर अनालिसिस हे सगळं बाजूला सोडून अजून साधारणतः 146 प्लस टेस्ट प्लस या टेस्टमध्ये तुम्ही पाल 78 प्लस व्हिडिओचं अनालिसिस जे आहे हे इंग्लिश ड्राईव्हवर दिलेलं आहे. या वर्षीचा IBPS AFOचा आता रिसेंटली 31 डिसेंबरला पेपर झाला. विद्यार्थी बाहेर पडले. पहिला फीडबॅक होता, सर IBPS AFOचा पेपर दिल्यासारखं वाटलंच नाही हो, असं वाटलं इंग्लिश ड्राईव्हच्या फक्त टेस्ट सोडवतोय की काय. मध्यंतरी आता तुम्ही SBI क्लर्कचा पेपर झाला, विद्यार्थ्यांना विचारू शकता, विद्यार्थी बाहेर आले, फीडबॅक एकच होता, सर असं वाटायला लागलं होतं फक्त इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट सोडवतोय की काय. एवढी प्रॉपर प्रॅक्टिस, एक्झाम लेवलचे क्वेश्चन कुठूनही कॉपी पेस्ट न करता एक्झाम लेवलचे प्रश्न या इंग्लिश ड्राईव्ह टेस्टमध्ये रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना हा पूर्ण ऍक्सेस फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो. पुढे जाऊयात आपण. हे तर होतं इंग्लिशच्या बाबतीत. सर नेमकं हे इंग्लिशच्या बाबतीत झालं, ही पूर्ण ऍक्टिव्हिटी इंग्लिशच्या बाबतीत चालते. व्हॉट अबाउट रिझनिंग, LRच्या बाबतीत नेमकं काय, क्वांटच्या बाबतीत नेमकं काय. ज्ञानेश्वर वराडे सर यांच्या बाबतीत मला वाटतं यांना रिझनिंगचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. रिझनच हे आहे, रिझनिंग विषय हा सुमारे मागच्या 12 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने सर हाताळतात. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही एकमेव व्यक्ती अशी असेल की ज्याने परीक्षेला गेला आणि पास होऊन आला नाही, असं कधी होतच नाही. वराडे सर ऑलमोस्ट प्रत्येक परीक्षा पास झालेला जो व्यक्ती असेल तो म्हणजे वराडे सर आहेत. कारण ज्ञानेश्वर वराडे सर यांचं स्वतःचं MBA फायनल झालेलं आहे, UGC नेट क्वालिफाईड आहेत सर. डेप्युटी मॅनेजर इन HDFC बँक सुरुवातीला केलं होतं. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन, ऑल इंडिया रँक 5 आहे. AAO म्हणून LIC मध्ये सिलेक्शन, सिलेक्टेड एज ऑफिसर इन युनियन बँक ऑफ इंडिया. जवळपास 12 वर्षापासून या टीचिंग सेक्टरमध्ये आहेत. एवढा मोठा प्रगल्भ अनुभव घेऊन सर इथं उभे आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लॉजिकल रिझनिंग या विषयामध्ये एकदा विद्यार्थ्यांनी लॉजिकल रिझनिंग वराडे सरांकडून शिकलं की आयुष्यात त्याला पुन्हा लॉजिकल रिझनिंग शिकण्याची गरजच पडत नाही. अशा पद्धतीनं लॉजिकल रिझनिंग जे शिकवतात, एकदम विद्यार्थ्यांच्या हसत खेळत मिसळत, याच्या सोबत विद्यार्थ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्यासारखे जोक्स, सगळ्या गोष्टी पानसट जोक जे म्हणतात विद्यार्थी सरांच्या बाबतीत, ते सगळं करत एकदम हसत खेळत हा लॉजिकल रिझनिंगचा सिटिंग अरेंजमेंट असो, पझल असो, ज्या पद्धतीने सरांचा अप्रोच असतो, ऍक्च्युअल एक्झाम ज्या आहेत, टेस्ट ज्या आहेत, ह्या ऍक्च्युअल बोर्डवर देऊन नॅशनल लेवलच्या असतील, त्यांच्या असतील, ह्या ऍक्च्युअल बोर्डवरती देऊन दाखवतात आणि स्वतः ह्या पझल अशा बसवायच्या तशा बसवायच्या, ह्या प्रत्येक गोष्टी शिकवणारे सर ते म्हणजे ज्ञानेश्वर वराडे सर. सरांनी सुद्धा स्वतः अजून एक टेलिग्राम चॅनल जे चालवतात, बरोबर आहे का, दॅट इज द टिपिकली LRच्या ज्या प्रॅक्टिस PDF आहेत, म्हणजे रेग्युलर बॅचेसच्या विद्यार्थ्यांना या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पूर्ण प्रॅक्टिस PDF सुद्धा मिळतील. सोबत अपडेटेड शीट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की महाराष्ट्रात मला वाटतं सारथी एज्युकेशन हे एकटं असं असावं की दरवर्षी त्या प्रत्येक असलेल्या स्टाफच्या, प्रत्येक असलेल्या शिक्षकाच्या ह्या शीट दरवर्षी अपडेट होतात. प्रत्येक वेळेस बॅच बाय बॅच जसा परीक्षेला गेलेत, स्वतः अनुभव घेतलाय, या पद्धतीने ह्या शीट्स बदलल्या जातात. बरोबर, त्या पद्धतीने अपडेटेड शीट्स. म्हणजे असं नाही की 2016ला ते प्रश्न यायचे आणि त्याच पद्धतीचं रिझनिंग आजही शिकवणं चालू आहे, अजिबात नाही. ज्या पद्धतीने पेपरचा पॅटर्न बदलत चाललाय, कारण डे बाय डे पेपरचे पॅटर्न्स कंप्लीट बदलत चाललेले आहेत,
त्या पद्धतीने शिकवण्याचं 100% काम वराडे सर करतात. याच्यासोबत सोबत डेली पीडीएफ सोबत सोबत मेन्स लेवलचे सेपरेट सेशन्स तुमचे घेतले जातात. म्हणजे असं नाही की डिस्टन्स अँड डायरेक्शन तुम्हाला शिकवायला सुरुवात केली बस एवढंच असतं, डिस्टन्स अँड डायरेक्शन नाही. प्री लेवलला कशा पद्धतीने येतं, मेन्स लेवलला कशा पद्धतीने येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कम्पॅरेटिव्हली प्रत्येक वेळेस शिकवल्या जातात की हे प्री लेवलला येणारं अशा पद्धतीचं तुमचं LR असतं, या पद्धतीनं मेन्स लेवलला तुम्हाला प्रश्न येतात, त्याची प्रॅक्टिस ऍक्च्युअली करून घेतल्या जाते. मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव असा शिक्षक असावा की ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी होमवर्क न केल्यास, कारण की LR हा प्रॅक्टिसचा विषय आहे. बँकिंग मुळात ही प्रॅक्टिसची एक्झाम आहे, बरोबर आहे का? तर विद्यार्थ्यांकडून ऍक्च्युअल प्रॅक्टिस करून घेणे, जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता, होमवर्क न केल्यास क्लासमध्ये उठा बशा सुद्धा काढायला लावणारे सर ते म्हणजे ज्ञानेश्वर वराडे सर. पुढे जाऊयात आपण. याच्यानंतरचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, बरोबर आहे का? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मुळात ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अजून एका महत्वाच्या विषयाची खूप जास्त भीती वाटते, ती म्हणजे गणित, बरोबर आहे का? आणि या गणित विषयाला, कारण ट्रिग्नॉमेट्री असेल, जॉमेट्री असेल, अशा शब्द भयंकर ऐकून आपल्याला इथे आलेला असतो, पण आयुष्याचं गणित याच्या सोबत सोबत अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने गणित शिकवणारे सर ते म्हणजे राहुल मिसाळ सर. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा त्यांचा विषय आहे. MSc मॅथ्स वेगवेगळ्या असलेल्या एक्झाम मध्ये सिलेक्शन झालंय. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सिलेक्शन झालेलं आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस सिलेक्शन झालेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. मागच्या 9 वर्षापासून सर शिकवतायत. आणि मला वाटतं गणित बुक्स मध्ये जर बोलायचं झालं तर टिपिकली महाराष्ट्रातलं असं एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये विथ सोल्युशन सरांनी जे आहेत गणिताचे जे प्रश्न आहेत, बँकिंग सेक्टरसाठी जे प्रश्न आहेत विथ सोल्युशन, या कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या पुस्तकामध्ये त्यांनी विथ सोल्युशन टाकलेलं आहे. प्रत्येक वेळेस शीट अपडेट करायच्या. एवढंच नाही तर राहुल मिसाळ सर साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्यांचं डाऊट क्लिअरिंग सेशन पर्सनली करतात, बरोबर आहे का? म्हणजे विद्यार्थ्यांना जिथे कुठे अडचण आली ते डायरेक्ट येऊ शकतात, पर्सनल काउन्सिलिंगला येऊ शकतात. दिवसभर म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन असतील ते विद्यार्थी टेलिफोनिक कॉल करू शकतात. याच्या सोबत सोबत एक सेपरेट टेलिग्राम चॅनल प्रत्येक बॅचेसचा आपल्या या सारथी एज्युकेशनचा असतं. म्हणजे आता विक्टर बॅच 1 चालू झाली की त्याचं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल असेल. या टेलिग्राम चॅनलवरती तुमचे डाऊट तिथं पुट ऑन करू शकता. सोबत सोबत क्रॅकरची क्वांटची जी टेस्ट सिरीज आहे, बरोबर आहे का, ज्याची आता सगळ्यात जास्त मार्केटमध्ये विद्यार्थ्यांकडून डिमांड होती, ती पूर्ण टेस्ट सिरीज सुद्धा या रेग्युलर बॅचेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असते. सोबत सोबत पर्सनल काउन्सिलिंग, विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही पर्सनल अडचणी असतील तरी सुद्धा राहुल सरांशी ते शेअर करतात, बोलतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यामध्ये आलेले किंवा परीक्षांच्या मधामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत हे 100% सोडवण्याचा प्रयत्न जे आहेत ते सर या पद्धतीने करतात. करिअर काउन्सिलिंग असेल, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या बाबतीत डोक्यात संभ्रम असतो की सर मी नेमकी तयारी कशी करू, माझे 2 निकाल आले आहेत, मेन्सच्या बाबतीत कसं करू, पूर्वच्या बाबतीत कसं करू, हे करिअर काउन्सिलिंग सर पूर्ण करतात. कमर्शियल मॅथचे वेगळे सेशन्स विद्यार्थ्यांसाठी पुन्हा पुन्हा घेतले जातात. याच्या सोबत सोबत स्पेशल मेन्स लेवलचे क्वांटचे जे सिरीज आहेत किंवा स्पेशल मेन्स लेवलच्या ज्या क्वांटच्या टेस्ट आहेत या वेगळ्या पद्धतीने कंडक्ट करणारा एकमेव क्लास तो म्हणजे सारथी एज्युकेशन. बरं, याच्या सोबत सोबत तेही अतिशय सोप्या पद्धतीने, बरोबर आहे का, सोप्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन की अच्छा या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीपासून तर अतिशय डिफिकल्ट लेवल पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे असलेले प्रश्न जे आहेत हे क्लासमध्ये सोडवून घेतले जातात. डेली पीडीएफ टास्क, मला वाटतं ही इज द ओनली मॅन की जे विद्यार्थ्यांना डेली पर्सनली टास्क सुद्धा देतात, त्यांच्या ग्रुपला टास्क देतात, या पीडीएफ घ्या, ह्या सोडवा, त्यांचा अनालिसिस करा, या पद्धतीने सोबत सोबत विद्यार्थ्यांना एका ग्रुपला मेंटॉर सुद्धा त्यांनी निवडून दिलेला आहे. त्या मेंटॉरशिप जी आहे ही राहुल मिसाळ सर करतात. या पद्धतीने सगळ्या ऍक्टिव्हिटी ते करतात. कंप्लीट अपडेटेड शीट्स तुम्ही युट्यूब चॅनल उघडावं सारथी एज्युकेशन औरंगाबादचं आणि त्याच्यावर पाहावं. प्रत्येक वीकला राहुल सरांचं न चुकता वीकली जे सेशन आहे किंवा वीकली स्टडी प्लॅन जो आहे तो सर देत राहतात. सो इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, याच्यासाठी तोड नसणारी ही पूर्ण टीम आहे, ही कोर टीम आहे. याच्या सोबत सोबत हे तर सर आम्हाला मिळतच आहे, पण मग सारथीकडे असं काय वेगळं आहे, बरोबर आहे का? तर सारथीकडे वेगळ्या 2 गोष्टी आहेत. फुल टाइम फॅकल्टी किंवा पूर्ण वेळ जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रिकल्चर महाराष्ट्रात मला वाटतं अशी एकमेव संस्था असेल जिथे पूर्ण वेळ ऍग्रिकल्चर शिकवलं जातं आणि पूर्ण वेळ जनरल अवेअरनेस सुद्धा शिकवलं जातं. जनरल अवेअरनेसच्या आधी ऍग्रिकल्चरच्या बाबतीत बोलूया. मी स्वतः MSc ऍग्रिकल्चर बँक ऑफ इंडियाला जवळपास 2 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर माझा जॉब सोडून नंतर मग मी सारथी एज्युकेशनला जॉईन करतोय. मागच्या 7 वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना शिकवतोय. शिकवण्याचा तसा पूर्ण अनुभव हा 10 वर्षांचा आहे.
पण महाराष्ट्रातच नाही तर भारतात सगळ्यात मोठं विकल्या गेलेलं जे पुस्तक आहे ऍग्रिकल्चरचं पुस्तक, दॅट इज द कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर, हे मी स्वतः विद्यार्थ्यांच्या हितासाठी विचार करून कम्प्लिटली कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर हे फ्रेम करून, बरोबर आहे का, ते विद्यार्थ्यांसाठी, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ते आपण रिलीज केलेलं आहे. ते अगदी अतिशय ज्याला आपण असं म्हणू शकतो की खूप कमी दरामध्ये किंवा अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी ते अवेलेबल करून दिलेले कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर. बर, मग मला वाटतं सारथी एज्युकेशन ही एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये साधारणतः पूर्ण वेळ ऍग्रिकल्चर वर्षभर व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने शिकवल्या जातं. ज्या गोष्टीच्या बाबतीत किंवा टिपिकली जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ऍग्रिकल्चरला असताना किंवा डिग्रीला असताना व्यवस्थित ऍग्रिकल्चर शिकल्या जात नाही, या सगळ्या विषयांना जेवढेही टिपिकली तुम्हाला महत्वाचे असलेले विषय आहेत, बँकिंगसाठी महत्वाचे विषय आहेत, नाबार्डसाठी, FCI साठी, नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी, या सगळ्या विषयांसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं जे ऍग्रिकल्चर आहे ते फुल टाइम प्रिपेअर करून घेणारी एकमेव संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन. विचार करा, सारथी एज्युकेशन आता मला वाटतं काल संध्याकाळी म्हणजे 2 तारखेला साधारणतः एक सेशन घेतलं होतं आपण लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटचं. जवळपास 2160 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह होते. एवढा विश्वास ऍग्रिकॉस फॅमिलीचा हा सारथी एज्युकेशन परिवारावरती आहे. बरं सर, मग अजून नेमकं काय तुम्हाला या बॅचेसमध्ये काय काय मिळणार आहे? सारथी MCR हे टेलिग्राम चॅनल, तिथे डेली अपडेट्स मिळतात तुम्हाला. सोबत डेली टेलिग्राम सेशन, म्हणजे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात बॅचेसला त्यांच्यासाठी डेली टेलिग्राम सेशन. आज जो टॉपिक शिकवला जातो त्यांच्यासाठी त्याच्यावरती त्याची क्विज असते, डाऊट क्लिअरिंग असतं, टॉपिक वाईज टेस्ट विथ अनालिसिस, कंप्लीट टीचिंग ऑफ सिलेबस. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव संस्था, मी जसं म्हटलं तुम्हाला, की जे ऍग्रिकल्चर पूर्ण वेळ शिकवतात, बरोबर आहे का, आणि स्वतः बँक ऑफ इंडियाला असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अनुभव घेतल्यानंतरच मी शिकवायला उभं राहिलेलं आहे. पुढे जाऊयात. सगळ्यात महत्वाचा आणि सारथीला डिफरन्शिएट करणारा, मी असं म्हणेल महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये या पद्धतीनं जनरल अवेअरनेस या विषयाची कंप्लिटली व्याख्या तोडून मोडून विद्यार्थ्यांच्या हिशोबाने सेट करणारा एकमेव माणूस म्हणजे अक्षय चोळके. अक्षय चोळके सर हे स्वतः इंजिनियर आहेत. जवळपास मागच्या 4 वर्षापासून ते शिकवत आहेत. वेगवेगळ्या बँकांमध्ये स्वतःचं सिलेक्शन झालं, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पण तरी सुद्धा शिकवण्याच्या बाबतीत मला वाटतं जब हम खडे तो सबसे बडे असं म्हणायला अक्षय चोळके सरांच्या बाबतीत हरकत नाही. उंचीने सुद्धा आणि शिकवण्याच्या उंचीने सुद्धा सगळ्यात जबरदस्त, मी महाराष्ट्र नाही पूर्ण भारतामध्ये त्यांच्यासारखं कंटेंट, त्यांच्यासारखं शिकवण्याची पद्धत आणि त्यांच्यासारखा विद्यार्थी प्रिय शिक्षक मला तुम्ही दाखवून द्यावा. सो सांगण्याचं तात्पर्य, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा बँकिंग एक्झामला आपण पाहतो सारथी एज्युकेशन ज्या वेळेस तुम्ही पाहता, हे फक्त आणि फक्त क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3च विषय देत नाही, तर तुम्हाला कंप्लीट सिलेक्शन, कारण विद्यार्थ्यांचं खरं सिलेक्शन ज्या वेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला कळेल की जनरल अवेअरनेस हा किती महत्वाचा विषय आहे तो. कारण जनरल अवेअरनेस SBI PO सारख्या परीक्षेमध्ये जनरल अवेअरनेसचं वेटेज वाढवून हे 60 मार्कांवर गेलेलं आहे, बरोबर आहे का. बाकीच्या परीक्षा पहा तुम्ही, SBI क्लर्क मध्ये बघा तुम्ही, जे वेटेज आहे कम्पॅरेटिव्हली जो कोणी विद्यार्थी आतापर्यंत बँकेत सिलेक्ट झालेला आहे त्याला भेटा आणि त्याला फक्त एकच गोष्ट विचारा की तुम्ही जनरल अवेअरनेसचं प्रिपरेशन केलं होतं का, आणि केलं होतं तर काय. तर प्रत्येक विद्यार्थी एकच गोष्ट सांगेल की कमीत कमी एक सोर्स ज्याला कंपल्सरी फॉलो करावंच लागतं ते म्हणजे अक्षय चोळके सर. सांगण्याचं तात्पर्य की अक्षय चोळके सर जे आहेत, अक्षय चोळके सर ही इज द ओनली पर्सन, वर्षभर जनरल अवेअरनेसचे लेक्चर होतात, एकमेव क्लास वर्षभर. म्हणजे कसे, इंग्लिश असेल, इंग्लिशचे उदाहरणार्थ आता एक बॅच संपली आणि तुमचा आमचा संबंध संपला असं अजिबात सारथीमध्ये होत नाही. वर्षभर लेक्चर म्हणजे नेमकं कसं, सारथी एज्युकेशन मध्ये इंग्लिश आहे, इंग्लिशच्या बाबतीत एखादी बॅच संपली, क्वांटची बॅच संपली, रिझनिंगची बॅच संपली तर लगेचच ते पूर्ण संपलं अशातला भाग नाहीये, बरोबर आहे का. लगेचच त्याच्यानंतर मेन्स एक्झाम आली, पुन्हा त्याचे सेशन्स होतात. असं वर्षभर ऍक्टिव्हिटी चालवणारा सारथी एज्युकेशन आहे. जीएच्या बाबतीत स्टॅटिक जीके तर तुम्ही एकदा शिकाल, पण दर 2-2, 3-3 महिन्यानंतर करंट अफेअर्स बदलतं. तर विद्यार्थ्यांना जे या विक्टर्स बॅच 1ला टिपिकली ऍडमिशन घेतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर सपोर्ट करण्याची जबाबदारी अक्षय सर घेतात. जनरल अवेअरनेस जो आहे हा विषय वर्षभर आपल्या इथे शिकवला जातो. स्टॅटिक जीके कव्हर होतं, त्याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस कव्हर होतं कंप्लीट पद्धतीने, आणि करंट अफेअर्स जे आहे जेवढेही बदलत राहील त्या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी ह्या तिथे दिल्या जातात. मग डेली लेक्चर मला वाटतं महाराष्ट्रात किंबहुना एकच अशी संस्था असेल जिथे जनरल अवेअरनेसचे डेली लेक्चर कंडक्ट केले जातात, चालू घडामोडींचे डेली लेक्चर्स होतात, ते म्हणजे
अक्षय चोळके सरांचे डेली लेक्चर्स होतात, स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस. या तिन्ही गोष्टी सर खूप प्रामुख्याने आणि खूप ताकदीने, बरोबर आहे का, सळसळत्या रक्ताने ते शिकवतात. मंथली पीडीएफ त्यांच्या वेगळ्या येतात, मंथली रिव्हिजन सेशन्स त्यांचे वेगळे असतात. तुम्ही युट्यूबला कधी सारथी एज्युकेशन जनरल अवेअरनेसचं लेक्चर सर्च करून बघा, तुम्हाला लगेच कळेल की कशा पद्धतीने शिकवल्या जातं. रिव्हिजन बिफोर द एक्झामिनेशन कम्प्लीट रिव्हिजन होतं, आफ्टर एक्झामिनेशन अनालिसिस होतं. आणि त्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी त्यांना सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत स्वतःला वेगळं करून घेते ती म्हणजे कोणती? ही इज द ओनली टीचर की बिफोर द एक्झामिनेशन जे त्यांनी भर दिला होता विथ स्क्रीनशॉट. माझ्या लेक्चरमध्ये मी इथं फोकस केलं होतं, मी सांगितलं होतं की हे परीक्षेमध्ये येईल विथ स्क्रीनशॉट. ते टिपिकली आफ्टर एक्झामिनेशन बिनधास्तपणे टेलिग्राम चॅनलवरती ओपनली चॅलेंज करतात. मी हे शिकवलेलं होतं, हे परीक्षेत आलं. परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा स्क्रीनशॉट टाकणारा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एकमेव शिक्षक तो म्हणजे अक्षय चोळके सर. परीक्षेत आलेला प्रत्येक प्रश्न अनालाइज करणे, तो कशा पद्धतीने आला त्याला अनालाइज करून पुढच्या असलेल्या त्यांच्या लेक्चर्समध्ये तो अडॅप्ट करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी अक्षय चोळके सर करतात. मला वाटतं फॅकल्टीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सोडा भारतामध्ये सगळ्या विषयांची, कारण सिलेक्शन जर तुम्हाला तुमचं पाहिजे असेल, बरोबर आहे का, इफ यू वॉन्ट टू बिकम अ विक्टर, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त क्वांटचा अभ्यास करून चालणार नाही, फक्त रिझनिंगचा अभ्यास करून चालणार नाही. माझं जनरल अवेअरनेस खूपच चांगला आहे, माझा ऍग्रिकल्चर खूपच चांगला आहे, बरोबर आहे का, असं करून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींना एक सोबत घेऊन त्यांची सांगड घालून, बरोबर आहे का, त्यानंतर मग तुम्हाला यशाचा मार्ग जो आहे तो सुखकर होईल. सर मी आधी प्रीच करून घेतो ना, मग मेन्स करतो ना, मग इंटरव्ह्यू करतो ना, असं होत नसतं. तुमची तयारी जी आहे ही ऑलरेडी तुमच्या फायनल सिलेक्शनच्या दृष्टीने जर असेल तर तुम्ही प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली कराल. सारथी एज्युकेशन प्री आहे, मेन्स सुद्धा व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट 5ही विषयाला फुल टाइम शिक्षक आहेत, बरोबर आहे का. सोबत आपल्याकडे स्पेशल इंटरव्ह्यू सेशन सुद्धा कंडक्ट होतात. SBI PO चे इंटरव्ह्यू आले त्याचे वेगळे होतात, RRB चे इंटरव्ह्यू आले त्याचे वेगळे होतात, IBPS AFO चे असतील त्याचे इंटरव्ह्यू वेगळे कंडक्ट केल्या जातात. म्हणजे स्पेशल इंटरव्ह्यू सेशन सुद्धा होतात, मॉक इंटरव्ह्यू होतात, तुम्हाला इंटरव्ह्यू गायडन्स सेशन्स वेगळे होतात. सर मग ते वेगळे फीस असते का त्याची? नाही. ह्या सगळ्या जेवढ्याही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, सगळ्या गोष्टी जेवढ्या सांगतोय ह्या त्या फीस मध्ये इन्क्लुडेड आहेत. सर अजून काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सारथी एज्युकेशनचं असलेलं क्वालिटी कंटेंट. प्रत्येक शिक्षकाचं स्वतःचं पुस्तक आहे. प्रदीप पाटील सर इंग्लिशचं स्वतःचं पुस्तक, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड राहुल मिसाळ सरांचं स्वतःचं पुस्तक, कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर माझं स्वतःचं पुस्तक, लॉजिकल रिझनिंग वराडे सरांचं स्वतःचं पुस्तक, याच्यासोबत जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस अक्षय सरांचं स्वतःचं पुस्तक. स्वतःचे पुस्तकं, स्वतःचं कंटेंट विद्यार्थ्यांना प्रॉपर पद्धतीने, बरं हे कंटेंट नेहमी आम्ही त्या पद्धतीने बदलत जातो. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला टिपिकली एक क्वालिटी कंटेंट सारथी एज्युकेशन कडून मिळेल. भरपूर वेळा आपण ऐकतो की अभ्यास केला पाहिजे, रीडिंग केली पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे. जर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिशमध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल, आपण वाचायचं कुठून? म्हणून ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सारथी एज्युकेशनची स्वतंत्र लायब्ररी सुद्धा आहे. विद्यार्थी येतात, पुस्तकं इश्यू करतात, वाचतात आणि पुन्हा वापस आणून ठेवतात, पुन्हा इश्यू करून घेतात. स्वतंत्र लायब्ररी असलेली एकमेव संस्था ती म्हणजे सारथी एज्युकेशन. याच्या सोबत सगळे क्लासेस हे डिजिटल क्लासरूम आहेत. सर्व क्लासेस हे डिजिटल क्लासरूम आहेत. रीडिंगची वेगळी व्यवस्था तुम्हाला केलेली आहे, रीडिंगची वेगळी व्यवस्था आहे, कम्प्युटर लॅबची वेगळी व्यवस्था आहे. सर्व क्लासरूम ह्या AC क्लासरूम्स आहेत. मी पुन्हा सांगतोय, सर्व क्लासरूम ह्या AC क्लासरूम असणारी सारथी एज्युकेशन ही संस्था आहे. सारथी एज्युकेशनचं स्वतःचं वेगळं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, इन शॉर्ट सांगण्याचं तात्पर्य काय, डेडिकेटेड स्वतःचा स्टाफ आहे. डेडिकेटेडली वीकली टेस्ट स्टुडंटसाठी होतात. या असलेल्या बॅचेसची जी व्हॅलिडिटी आहे ही टिपिकली 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. याच्या सोबत तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन विद्यार्थ्यांना एक बॅचचा, एक व्ह्यूचा रेकॉर्डेड ऍक्सेस सुद्धा दिला जातो. पर्सनल काउन्सिलिंग केल्या जाते आणि सोबत इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी आपल्याकडे इंग्लिश ड्रग हे डेडिकेटेड एक वेगळं ऍप सुद्धा आहे. बघा आताच कोंगे सरांनी फॅकल्टीज बद्दल असेल किंवा क्लासच्या फॅसिलिटीज बद्दल असेल सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या. सर आता एकंदरीत आपण सायलेंट फीचर्स बघूया ऑनलाईन बॅचचे आणि ऑफलाईन बॅचचे. बघा सगळ्यात सुरुवातीला सायलेंट फीचर्स ऑफ द ऑनलाईन बॅच. ऑनलाईन बॅचचे फीचर्स काय काय असणार आहे बघा. आपली बॅच आहे सारथी विक्टर्स बॅच 6. सर ऑनलाईन बॅचला
एक तर वर्षभर टीचिंग असेल, म्हणजे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रिकल्चर तुम्हाला शिकवला जाईल. जनरल अवेअरनेस सारखा विषय वर्षभर शिकवला जाईल. ऍग्रिकल्चरचा पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कंप्लीट करून घेतला जाईल. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये शिकवला जाईल आणि त्याची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षांची असेल. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षांची असेल. सगळ्यात महत्वाचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर अवेलेबल असतील. म्हणजे जेव्हा ते लेक्चर लाईव्ह झालं तेव्हा ते लाईव्ह आणि त्याच्यानंतर तेच लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. हे एक फीचर्स ऑनलाईन बॅचला आहे. त्यानंतर अड्डा 247 ची टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टडी मटेरियल. 5ही विषयांचे पुस्तकं, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर, नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर 4ही विषयांचे पुस्तकं, स्वतः त्या पर्टिक्युलर शिक्षकाने बनवलेले पुस्तकं तुम्हाला कुरिअरने ऍडमिशन केल्यानंतर पुढच्या 8 दिवसाच्याच कुरिअरने तुमच्या घरी ते वाले पुस्तक येतील. तर एकंदरीत क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, ऍग्रिकल्चर 5ही विषयांचे बुक तुम्हाला कुरिअरने घरी येतील. हे पण या बॅच मध्ये इन्क्लूड आहे. क्लासरूम नोट्स आणि पीडीएफ पण तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. म्हणजे ऑनलाईन स्टुडंट्सला वर्षभर टीचिंग सोबत तेच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. क्लासचे बुक्स बद्दल विचार केला तर सगळे क्लासचे बुक्स तुम्हाला कुरिअरने घरी येतील. सोबत अड्डा 247 ची टेस्ट, ज्याच्यामध्ये हजारो टेस्ट तुम्ही देऊ शकता, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. पर्सनल काउन्सिलिंग साठी तुम्ही कॉल करू शकता. डाऊट क्लिअरिंग साठी तुम्ही कॉल करू शकता. इथं आजूबाजूला असेल तर आम्हाला येऊन भेटूही शकता. यावेळेला सगळ्या फॅसिलिटीज ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी अवेलेबल असतील. ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी सर टेस्ट सिरीज सारखीचं टेस्टचं पोर्टल, याच्यावर तुम्ही टेस्ट सिरीज पण देऊ शकता ऑनलाईनचे विद्यार्थी. ऑफलाईन साठी कोणकोणते फीचर्स असतील? ऑफलाईन साठी बघा, आता विक्टर बॅच 6 ऑफलाईन कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल. सर मी त्या वर्षभरात एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर वर्षभरामध्ये मी कोणतीही बॅच पुन्हा करू शकतो. मी वर्षभरातलं सारथीचं कोणतंही लेक्चर करू शकतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नाहीये. कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स त्यासाठी नाहीये. तुम्ही वर्षभरात आमचे कोणतेही लेक्चर करू शकता ऑफलाईन वाले. सोबत सगळ्यात महत्वाचं ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचं फीचर्स म्हणजे जे लेक्चर ऑफलाईनला होता तेच लेक्चर ऑनलाईन मध्ये पण तुम्हाला भेटतात. म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये आज झालेले 5 लेक्चर त्याच दिवशी संध्याकाळी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण अवेलेबल करून दिले जातात. म्हणजे रोजचे लेक्चर त्याच दिवशी संध्याकाळी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पण अवेलेबल करून दिले जातात. जेणेकरून तुम्ही ते लेक्चर पुन्हा बघू शकतात. एखादा डाऊट असेल तर त्या केसमध्ये तुम्ही तो डाऊट तिथल्या लगेच क्लिअर करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला पण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पण अड्डा 247 ची टेस्ट सिरीज आहे. सगळे प्रिंटेड बुक्स, ऑल प्रिंटेड बुक्स विथ डिटेल सोल्युशन. जे बुक आपण कुरिअरने ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला पाठवणार होतो तेच बुक ऍडमिशन केल्या तुम्हाला इथे भेटून जातात. ऍडमिशन केलं लगेच तुम्हाला 5ही विषयांची पुस्तकं भेटतात. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज इथे दिवसभर अवेलेबल असतात. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला दिलं जातं. टॉपिक वाईज क्विज आणि मोबाईल ऍप पण त्यासाठी वेगवेगळे मोबाईल ऍप आहे. म्हणजे एक्झाम नीती असेल किंवा इंग्लिश ड्राईव्ह नावाचे वेगवेगळे ऍप असतील. याच्यावर वेगवेगळ्या मल्टिपल टेस्ट किंवा तुम्हाला स्टडी प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सर सोबत आमची व्हॅलिडिटी 1 वर्षांची आहे. क्लासची बॅग पण यामध्येच तुम्हाला भेटते. क्लासची बॅग पण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिल्या जाते. सर सोबत याच फीचर सोबत अजून क्लासची लॅब पण आहे. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर लॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पेपर देऊ शकता ऑफलाईनचे विद्यार्थी. क्लासची रिडिंग पण आहे, तुम्ही वर्षभर ती रिडिंग वापरू शकता. म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर रिडिंग लावण्याची गरज नाही. म्हणजे रिडिंग साठी वेगळे पैसे चार्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला ती रिडिंग सोबत कॉम्प्युटर लॅब या दोन्ही गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना इथंच दिवसभर अवेलेबल असतात. सर आता एकंदरीत विचार केला ऑनलाईनची फीस किती आणि ऑफलाईनची फीस किती? जर जनरल बँकिंग असेल म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर असेल तर त्या केसमध्ये क्वांट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश प्लस जीए असे 4 सब्जेक्ट असतात. तर त्यांची फीज आहे 12,000 रुपये. त्या केसमध्ये फीज आहे 12,000 रुपये. सर एफ प्लस जनरल बँकिंग असेल तर हे 4 सब्जेक्ट तर कॉमन आहेच. प्लस सोबत ऍग्रिकल्चर एक सब्जेक्ट असतो. तुम्हाला याची पण टीचिंग इथं करून घेतली जाते. म्हणजे एफ प्लस जनरल बँकिंग हे 4 + 1 5 सब्जेक्टची टीचिंग होते. म्हणून त्याची फीस 15,000 रुपये. एफ प्लस जनरल बँकिंगची फीस 15,000 रुपये आहे आणि तुमची जनरल बँकिंगची फीस 12,000 रुपये ऑनलाईनच्या केसमध्ये. ऑफलाईनच्या केसमध्ये कोणताही ऍडमिशन असेल तर त्या केसमध्ये 25,000 रुपये फी आहे. ऑफलाईनच्या केसमध्ये 25,000 रुपये क्लासची फीज आहे. तर त्या 25,000 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज, बुक्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, लायब्ररी असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, क्लासची बॅग असेल, अड्डाच्या टेस्टेस असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या केसमध्ये आणि ऑनलाईनचे फीचर्स ऑनलाईनच्या केसमध्ये या हिशोबाने. म्हणून ऑनलाईन जनरल बँकिंगची फीस 12,000 रुपये,
ऑनलाईन एएफओ प्लस जनरल बँकिंगची फीज अराउंड 15,000 रुपये आणि ऑफलाईन कोणत्याही विद्यार्थ्यासाठी 25,000 रुपये फीज असेल. हा वाला एक फीजचा पार्ट आपल्याला या केसमध्ये माहित पाहिजे. सोबत सोबत पुन्हा एकदा मी सांगतो, आपली नवीन बॅच 28 जून 2023 चालू होते. बॅचचा टाइम असेल सकाळी 7 वाजता. बॅचचा टाइम असेल सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत. लोकेशन नूतन कॉलनी सिग्नल, क्रांती चौक रोडला नूतन कॉलनी सिग्नल, पैठण गेटला आपली ब्रांच आहे. तिथं तुमचे लेक्चर्स असतील सकाळी 7 वाजता 28 जून पासून. पहिले 4 दिवस पूर्णतः डेमो लेक्चर असतील. पहिले 3-4 दिवस तर तुम्ही ते डेमो लेक्चर पाहू शकता. ऑनलाईनचे विद्यार्थी युट्यूबला डेमो लेक्चर पाहू शकता पहिले 3-4 दिवस. ऑफलाईनचे विद्यार्थी इथं येऊन ऑफलाईन डेमो लेक्चर करू शकतात. डेमो लेक्चर करण्यासाठी सगळ्यांनी डेमो लेक्चर करण्यासाठी ऑफलाईनचे विद्यार्थ्यांचे डायरेक्ट अराउंड 25, 26, 27 तारखेपर्यंत इथे येऊन राहा. ऑनलाईनचे विद्यार्थी आणि ऑफलाईनचे विद्यार्थी दोन्ही केसमध्ये सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल असेल, सारथी एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनल असेल. हे चॅनल आताच जॉईन करून ठेवा. अराउंड इथं 66,000च्या आसपास विद्यार्थी युट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला एक 33,500 प्लस विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला आहे. तर हे चॅनल आज जॉईन करून ठेवा. हे चॅनल आज जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बॅचेस बद्दलची अपडेट इथे भेटेल. सोबत सोबत सर नवीन बॅच पुन्हा एकदा मी सांगतो 28 जून 2023 ला आपली नवीन बॅच चालू होते. तर ह्या हिशोबाने भेटूया आपण मग. ज्या मुलांना ऑनलाईन लेक्चर करायचे, ऑनलाईन बॅच करायचे अशांसाठी प्ले स्टोअर वर सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. सारथी लर्निंग सेंटर हे वाला ऍप इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यामध्ये ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला विक्टर्स बॅच 6 ऍप इन्स्टॉल केल्यानंतर कोर्स मध्ये गेले तर इथं तुम्हाला विक्टर्स बॅच 6 एएफओ प्लस जनरल बँकिंग, विक्टर्स बॅच 6 जनरल बँकिंग ह्या वाल्या 2 बॅचेस दिसतील. तिथे जाऊन तुम्ही बाय करू शकता किंवा डेमो लेक्चर पण बघू शकता. सोबत सोबत टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल जॉईन करायला विसरू नका. काहीही प्रॉब्लेम असेल तर आपला इन्क्वायरीज नंबर आहे, याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. सोबत सोबत टेक्निकल हेल्प पाहिजे असेल तर रोहित सरांचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकता. तर चालेल, भेटूया आपण 28 जून 2023 ला जी नवीन बॅच चालू होते त्या बॅच मध्ये ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये. धन्यवाद.